नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुणे पोलीस तुमचं स्वागत करतो एम जी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण महाराष्ट्राच्या भूगोल याच्यावरचे IMP प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. हा पार्ट 1 आहे मित्रांनो. याच्यावरती अजून महाराष्ट्राच्या भूगोलवरती अजून आपण व्हिडिओ बनवणार आहोत. सर्व प्रश्न IMP आहेत मित्रांनो, म्हणून व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. सर्व प्रश्न परीक्षेला विचारले गेले आहेत. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, हे सर्व प्रश्न तुम्हाला कामात येणार आहेत, म्हणून तुम्ही व्हिडिओ आवर्जून बघा, शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? म्हणजे देशात कोणत्या राज्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, राजस्थान राज्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक जास्त आहे. तर भारतात सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य कोणते? पहिला आहे राजस्थान, दुसरा आहे मध्य प्रदेश आणि तिसरा आहे महाराष्ट्र. हे सर्व तुम्ही पाठ करून ठेवा मित्रांनो, क्षेत्रफळ कोणत्या राज्याचे किती आहे ते. तर तुम्हाला महत्वाचा प्रश्न कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न आला तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचे आहे, 30-77-13. काय? 30-77-13 किलोमीटर एवढं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. 3,07,713 हे जरा अवघड होतं, म्हणून तुम्ही लक्षात काय ठेवायचे आहे, 30-77-13 या प्रकारे लक्षात ठेवू शकता तुम्ही. क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्रफळाचे राज्याचा विचार केला तर सर्वात कमी क्षेत्रफळाचे राज्य हे गोवा आहे. गोवा राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? 3,702 किलोमीटर एवढे गोवा राज्याचे क्षेत्रफळ आहे. जगानुसार विचार केला मित्रांनो, जगात क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक कितवा असा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही उत्तर द्यायचे आहे 7वा. जगात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला देश कोणता असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे रशिया. रशिया देशाचे क्षेत्रफळ जगात सर्वाधिक आहे. तसेच भारताचा क्रमांक कितवा आहे? 7वा. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाचे किती टक्के आहे? तर 2.42% एवढे भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या टक्केवारीनुसार 2.42% एवढे आहे. केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला मित्रांनो तर सर्वाधिक क्षेत्रफळ हे लडाख केंद्रशासित प्रदेशाचे आहे आणि सर्वात कमी क्षेत्रफळ हे लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाचे आहे. सर्व प्रश्न IMP आहेत मित्रांनो, आवर्जून नीट बघा. एका प्रश्नावरून अनेक प्रश्नांची तयारी केलेली आहे, जेणेकरून तुमचे प्रश्न चुकणार नाहीत. तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर कर्नाटक राज्यास 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे मित्रांनो. किती? 7. तसेच इतर राज्याचे विचार केले तर वायव्य दिशेला गुजरात व दादर नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे. गुजरात राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? तर 4 जिल्ह्यांची सीमा ही गुजरात राज्याला लागलेली आहे. तसेच उत्तरेकडे विचारलं तुम्हाला राज्य कोणते आहे तर मध्य प्रदेश असं उत्तर द्यायचे आहे. आणि मध्य प्रदेश राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे 8. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत मित्रांनो. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे कोणते राज्य आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे छत्तीसगड. आणि छत्तीसगड राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे 2. तसेच महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणते राज्य आहे? तेलंगणा. तेलंगणा राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? तर 4. दक्षिणेकडे विचारलं तर कर्नाटक व गोवा हे राज्य आहेत मित्रांनो. तसेच कर्नाटक राज्याला 7 जिल्ह्यांची सीमा आहे व गोवा राज्याला 1 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. सर्व प्रश्न IMP आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. कर्नाटक राज्याला किती आहेत? 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. गुजरात राज्याला 4, मध्य प्रदेश राज्याला 8, छत्तीसगड राज्याला 2 आणि तेलंगणा राज्याला 4, कर्नाटक राज्याला 7, गोवा राज्याला 1 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो, बरेच मुलं प्रश्न चुकतात. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती? पूर्व पश्चिम लांबी विचारलंय मित्रांनो, तर पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. तसेच महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी विचारली. काय? महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी विचारली तर तुम्ही उत्तर किती द्यायचे आहे? 720 किलोमीटर एवढं उत्तर द्यायचे आहे. तसेच महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा जिल्हे किती होती? तर 26 जिल्हे होते आणि प्रशासकीय विभागांचा विचार केला तर 4 प्रशासकीय विभाग 1 मे 1960 रोजी होते. अजून एक प्रश्न विचारला जातो मित्रांनो, बरेच मुलं हा प्रश्न चुकतात. तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी
द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे. कधी? 1 नोव्हेंबर 1956. VIMP प्रश्न आहे मित्रांनो, बरेच मुलं हा प्रश्न चुकतात. महाराष्ट्राच्या आकाराचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचे आकार हे त्रिकोणाकृती आहे मित्रांनो. कसं आहे? त्रिकोणाकृती महाराष्ट्र राज्याचा आकार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती व महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ भारताचे किती टक्के आहे, असा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. महत्वाचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ तुम्हाला सांगितलं 30,77,13. काय? 30,77,13 किलोमीटर एवढे महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे. तसेच भारताच्या किती टक्के आहे? तर 9.36%. किती? 9.36% एवढे महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा विचारला. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता, असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे अहमदनगर. आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा, असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे मुंबई शहर. काय? मुंबई शहर. महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा विचारला तर अहमदनगर, सर्वात कमी विचारला तर मुंबई शहर, असे उत्तर द्यायचे आहे. पुढचा प्रश्न काय आहे? महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? आपण मागेच बघितला मित्रांनो हा प्रश्न. तर पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे, असा प्रश्न आला आहे. तर पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार हे कमी आहे. कसं मित्रांनो? पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटरचा आहे? तर 800 किलोमीटर एवढा पूर्व पश्चिम विस्तार आहे. आणि दक्षिण उत्तर याचा विचार केला तर 700 किलोमीटर, म्हणजे कमी आहे. पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे म्हणजे 800 किलोमीटर, आणि दक्षिण उत्तर विस्तार 700 किलोमीटर म्हणजे 720 किलोमीटर म्हणजे कमी आहे. मग पूर्व पश्चिम विस्तार हे दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा, म्हणजे विस्तारापेक्षा विचारलाय मित्रांनो, इथं नीट वाचा प्रश्न. पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार हे कमी आहे. प्रश्न वाचल्यावरती पण असतो मित्रांनो, घाई गडबडीत आपला प्रश्न चुकतो. महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर एवढा लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला प्रश्न येईल, महाराष्ट्र राज्यात किती किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे? तर तुम्ही उत्तर द्यायचे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्र राज्याला लागलेला आहे. सर्वाधिक सागरी किनाराचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक सागरी किनारा लागलेला आहे. किती किलोमीटरचा आहे? तर 237 किलोमीटरचा सागरी किनारा रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला आहे. आणि सर्वात कमी विचार केला तर ठाणे जिल्ह्याला. किती? फक्त 25 किलोमीटर एवढा सागरी किनारा ठाणे जिल्ह्याला लागलेला आहे. सर्व प्रश्न महत्वाचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न काय आहे? महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंब रोजी झाली. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1 मे 1960 रोजी झाली. याच दिवशी गुजरात राज्याची देखील निर्मिती झालेली आहे मित्रांनो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या किंवा गुजरात राज्याची निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणी केले? धनंजयराव गाडगीळांच्या हस्ते निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आलेले होते. कोणाच्या हस्ते? धनंजयराव गाडगीळकरांच्या हस्ते. महाराष्ट्र राज्याची माहिती घेऊ मित्रांनो. सर्व प्रश्न आहेत. महत्वाचा काय? राज्याचा आकार. महाराष्ट्र राज्याचा आकार त्रिकोणाकृती आहे, म्हणजे उलटा त्रिकोण असा महाराष्ट्र राज्याचा आकार आहे. 1960 जेव्हा महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेचं महसूल विभाग असो किंवा जिल्हा असो ते किती होते, आणि 2021 प्रमाणे आता किती बदल झालेला आहे हे बघणार आहोत आपण. 1960 राज्याला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महसूल विभाग होते 4, जिल्हे किती होते? 26. जिल्हा परिषद विचारला 1960 ला तर 25 होत्या. किती? जिल्हा परिषद विचारला तर 25 हे 1960 ला जिल्हा परिषद होता. आणि मनपा विचारला मित्रांनो तर मनपा हे 1960 ला 3 होत्या. तसेच कटक मंडळ विचारले तर 7. नगर परिषदा विचारला तर 219 एवढे 1960 ला नगर परिषदा होता. सर्व 2021 प्रमाणे विचार केला मित्रांनो तर महसूल विभाग आहेत 6, जिल्हे आहेत 36. IMP प्रश्न आहे. तालुका आहेत 355 + 3, जिल्हा परिषद आहेत 34. IMP प्रश्न आहे. मनपा आहेत 29, कटक मंडळे आहेत 7. सर्वात महत्वाचे पोलीस भरतीला याच्यावरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो. जिल्हे किती? 36, जिल्हा परिषद किती? 34. हा आपला भाग 1 होता मित्रांनो. आपण याच्यावरती
अजून भाग 2 देखील बनवणार आहात मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि भाग 2 लवकरच अपलोड करणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा नक्की फायदा होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.